बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणात। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस थोड्याच वेळात सकारात्मक निर्णय घेईल। रोहित पवारांना विश्वास। उमेदवारी मागे घेण्याची चिन्निथलांना विनंती। मुंबईत हर्षवर्धन सपकाळांचीही भेट घेतली। पार्थ पवार आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीचा पहिल्या दिवशीच बट्ट्याबोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरू। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू। 1165 जखमी। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार। 6 जणांना अटक। 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुचेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार कौल देणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।